तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST स्कॉलरशिप क्लासेसवर. आपण आर्यस अग्रवाल सिरीज अंकगणितची पाहत होता. त्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा चॅप्टर आपला पूर्णपणे झालेला आहे, बरोबर. पहिली एक्सरसाइज मी सोडून देतो, सेकंड एक्सरसाइज तुम्हाला ट्राय करायची आहे. जे नाही जमले ते मला विचारायचं आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तिसरा आपला चॅप्टर चालू होणार आहे दशमलव भिन्न, आहे ना. भिन्न म्हणजे आपण म्हणू शकतो जसं फ्रॅक्शन आहेत, पण कोणते डेसिमल फ्रॅक्शन. कोणते फ्रॅक्शन? मग काय असतं डेसिमल फ्रॅक्शन? तर ज्यांच्या डिनॉमिनेटरमध्ये, है ना, काय म्हटलेलं आहे, ज्यांच्या जसा फ्रॅक्शन जो असते हा आपला P/Q फॉर्ममध्ये असते. अरे असते की नाही. सपोज मी म्हटलं 3/5, तर याला मी काहीतरी डेसिमल म्हणजे 10च्या पॉवरमध्ये काही बनवू शकतो का? 10च्या पॉवर म्हणजे 10च्या पॉवर 1 10, 10च्या पॉवर 2 100, 10च्या पॉवर 3 1000. म्हणजे ह्यावाल्या संख्या बनवू शकतो का? तर बघायचं बनवू शकतो का. काहीतरी संख्येने मल्टिप्लाय करून या 5ला मी 10 बनवू शकतो. किती ना? तर जेव्हा आपण डिनॉमिनेटरमध्ये खाली एखाद्या संख्येच्या मल्टिप्लाय करू, तर तो मल्टिप्लाय कुठं करावं लागेल पुन्हा. कारण बघा, हे मल्टिप्लाय टू जेव्हा आपण करू तर हे कटल्यावर तर व्हॅल्यू तेच येऊन राहिली. फक्त आपण काय करून राहिलं, त्याच्या रूप चेंज करत आहोत, है ना. जसं एखादा व्यक्ती असते, तोच व्यक्ती मैतीत जाताना कसा जाते? वेगळ्या पद्धतीने जाते. आणि लग्नात जाताना, अरे बरोबर आहे, म्हणजे आपल्या कामानुसार तो आपला रूप काय करत असते? चेंज. तसं आपण फ्रॅक्शनच्या रूप काय करू शकतो? चेंज. गोष्ट कळली का तुम्हाला? त्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनसुद्धा आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. फ्रॅक्शन समजते ना तुम्हाला? अपूर्णांक, ठीक आहे ना. आपण पाहत आहोत कोणते? डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे असे की ज्यांच्या फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटरमध्ये काय राहील? 10च्या पॉवरमधली संख्या राहील, दशमलव, ठीक आहे. तर त्याला आपण पॉईंटमध्ये म्हणजे डेसिमल व्हॅल्यूमध्ये रूपांतरित करू शकतो. याला पण करू शकतो, पण साधा भागाकार करावा लागेल. साधा भागाकार करण्यापेक्षा जसं मी म्हटलं की याला पॉईंटमध्ये रूपांतर करायचं आहे, तर 3/5 करावं लागेल. 5 0 जा 0, पॉईंट दिला, 5 सक, बरोबर. आता ठीक आहे, सोपी संख्या होती. नाहीतर मग भागाकार लंबा चौडा जाते. मग आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की ह्याच्या आपण कोणती तरी 10च्या पॉवरमधली संख्या बनवू शकतो का. ही गोष्ट जर तुम्हाला कळली तर पटकन होईल, है ना. जसा फॉर एक्झाम्पल इथे 3/5 होता, ते इंटू 2 केला, इकडे पण इंटू काय केला, तर वर काय झाला आणि खाली काय झाला. तर या 3/5च्या सममूल्य आहे हा. म्हणजे जेवढी व्हॅल्यू याची येणार आहे पॉईंटमध्ये, तेवढीच व्हॅल्यू याची येईल. आता जेव्हा पण खाली 10च्या पॉवरमधल्या संख्या असल्या आणि त्याला डेसिमल व्हॅल्यूमध्ये आपल्याला रूपांतरित करायचं, तर हा असा भागाकार करायची गरज नाही. कळली का गोष्ट? काय करायचं सरळ. किती शून्य आहेत? 1. तर ही संख्या पहिले जशीच्या तशी लिहून टाका. लिहिला आणि इकडून एका संख्येनंतर, एक शून्य आहे ना, तर एक संख्येनंतर काय येईल? गोष्ट कळली. सपोज मी इकडे लिहिले 12 आणि खाली लिहिले 100, है ना. किंवा इकडे लिहिले 125, खाली लिहिले 100. तर याची डेसिमल व्हॅल्यू काय होईल? 125 जशाच्या, आणि इकडून किती संख्येनंतर? 2 संख्येनंतर, बरोबर. सपोज मी इथं लिहिलं 8 आणि इकडे लिहिले 1 2 3 4 5, तर याची डेसिमल व्हॅल्यू कशी होईल? 0. बघा, पहिले काय करायचं, हा 8 लिहून टाकायचा. चला 8 लिहिला आपण, है ना. मग किती शून्य आहेत? 1 2 3 5 संख्या बनवला आपण. 5 संख्येनंतर इकडून काय द्यायचा? आता याला लावारीस सोडून का, 1 0, ओके. तर या प्रकारे आपल्याला फक्त फ्रॅक्शनच्या डेसिमलच्या फ्रॅक्शन करता आलं. आता मी डेसिमलच्या फ्रॅक्शन का बरं म्हटलं? सपोज मी म्हटलं 3.5 लिहिलेलं आहे माझ्याजवळ, याला फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे. सिम्पल आहे. काय कराल? 35 जसेच्या पॉईंट नंतर किती संख्या होत्या? ते 1 0 देऊन द्या, झाला फ्रॅक्शन व्हॅल्यू. आता काटपीट होत असेल तर काटू शकता. 5 7 आणि 5 2 म्हणजे किती आला असता, है ना. सपोज मी म्हटलं इकडे 0.85 आहे, तर याचा कसा झाला असता? 85/100. मग कट्टे काय तर पहा किती ना कट्टे, तर 5 1 5, 5 7 आणि 5 2 10 आणि हा 0 म्हणजेच किती आला? समजलं का? म्हणजे डेसिमल टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू हा कन्व्हर्जन थोडाफार आपल्याला जमला पाहिजे. कारण जसे तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम येतील,
तर त्याच्यामध्ये तुमची पटकन बत्ती पेटली पाहिजे की आपण याला फ्रॅक्शननं इझीनं सोडवू शकतो की डेसिमलनं इझी सोडवू. समजून राहिले का? ही गोष्ट कळली सगळ्यांना. आता हा तर झाला सिंपल भाग. हा काय भाग झाला? तुम्हाला रिकरिंग डेसिमलला कसं फ्रॅक्शनमध्ये करायचं. रिकरिंग म्हणजे जो आवृत्तीवाला असते, ज्याच्यावर काय असते, एक रिकरिंग पॉईंट असते वर, अरे असते की नाही, संख्या रिपीटेड असते, त्याला कसं चेंज करायचं, त्याला कसं कन्वर्ट करायचं ते सुद्धा शिकवलेलं आहे पहिल्या चॅप्टरमध्ये. अरे शिकवलं की नाही? आठवते कोणाला? की घेऊ एक दोन प्रॉब्लेम घेऊ. चला, रिकरिंग डेसिमल टू फ्रॅक्शन है ना. तर एक सपोज घेतला आपण 0.6, एक घेतला आपण 0.24, याच्यावर बार दिला सपोज, आणि एक घेतला आपण सपोज 0.2426 ओके 26 आणि याच्यावर दिला आपण काय बिंदू. ठीक आहे. एखादा असा आपण घेऊन घेऊ 1.26 आणि बिंदू. ठीक आहे. तर या प्रकारे जर असतील तर यांच्या कसा रूपांतर होईल. आपण हेवाले पाहिला आपण की नॉर्मल पॉईंटवाले असतील ते इझिली आपण पॉईंटनंतर जेवढे संख्या आहेत तेवढे खाली काय करून टाकतो, 0. बरोबर आहे. साधे डेसिमल बरोबर आहे. पण रिकरिंग डेसिमल असेल तर तो कन्सेप्ट लागत नाही. इथं रिकरिंग दिसला तर समजायचं आपल्याला 0च्या ठिकाणी काय लावायचं आहे, 9. काय लावायचं आहे. आता त्याच्या एक्सप्लेनेशन बहुत लंबा आहे. म्हणजे काय करतात माहिती आहे का, याच्यात जर तुम्ही जे आपली नॉर्मल मेथड आहे ते नॉर्मल मेथड अगर पाहायला गेलो तर काय करतो, याला पकडतो आपण x, याला काय कन्सिडर केला, लेट 0.6 इज इक्वल टू, आता 0.6 रिकरिंग म्हणजे याचा अर्थ काय होते बरोबर. तर ह्याची व्हॅल्यू पण काय झाली, दोघांना मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय बाय 10. सपोज कितीने मल्टिप्लाय केला मी, 10 तर हा काय झाला असता, 10 मल्टिप्लाय केला तर 6.66666 बरोबर. आणि हा काय झाला असता 10x. सपोज हा इक्वेशन नंबर 2 पकडतो आणि हा इक्वेशन नंबर 2 मधून 1 जर मी मायनस करीन तर या बाजूला काय झाला असता 10x मायनस, या बाजूला काय झाला असता 6.6 रिकरिंग मायनस 0.6 रिकरिंग, कारण हा अनंतपर्यंत आहे. अरे समजलं. मायनस झाला इकडे, तर इकडे काय आला असता, इकडे काय आला असता 9x आणि एक्सची व्हॅल्यू काय झाली असती 6/, आणि 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच किती आली असती x. आणि x कोणाला पकडला होता आपण, झाला, म्हणजे 0.6 रिकरिंगची व्हॅल्यू काय झाली असती बरोबर. तर हा एवढा मोठा लांब लचक करणारा का तुम्ही नाही. तर त्याची शॉर्टकट पद्धत आपण शिकवलेली आहे, सांगितलेली आहे है ना. काय असते याची शॉर्टकट पद्धत, 0.6 रिकरिंग होता. तर मी काय म्हटलं होतं, पहिले जे पॉईंट नंतरची संख्या आहे तिला वर मांडून टाका म्हणला, आणि जेवढ्या संख्येवर रिकरिंग आहे काय म्हटलं, तेवढे खाली काय मांडून टाकायचे नाही, तेवढे खाली काय मांडून टाकायचे. झाला की नाही 6/9. आता काटू शकता. तर 3 दुने आणि 3 त्रिक म्हणजे काय लिहायची व्हॅल्यू एवढी झाली होती बघा है ना. आता एवढ्यासाठी ह्या 0.6 रिकरिंगसाठी छटाक बऱ्यासाठी हा एवढा मोठा प्रोसेस आहे. यांच्यासाठी अजून लांब गेला असता की नाही गेला असता. मग शॉर्टकट आपल्याला कॉन्सेप्ट पण माहीत पाहिजे आणि शॉर्टकट पण माहीत पाहिजे. ठीक आहे. तर मग याची शॉर्टकट काय सांगितली होती सगळ्यांची, जसा अशा टाईपच्या असेल, या टाईपच्या, अरे या टाईपच्या असेल तर याचा अर्थ काय आहे, 2 संख्यांवर रिपीट आहे म्हणजे पुन्हा 0.24 असं येणार आहे है ना. तर आता इथं काय लिहीन मी, पहिले तुम्ही काय म्हटलं की पॉईंट नंतरची संख्या लिहून टाका. लिहिला. त्यानंतर काय दिसते बरोबर, 2 संख्या दिसत आहेत. तर 9 किती वेळा आला असता, आता कितीनं कटते, सपोज 3 कटत आहे बघा, 3 8 आणि 3 त्रिक म्हणजे 8/. तर जेवढ्या बी ह्या तुमच्या म्हणजे रिकरिंग डेसिमल राहतील सगळे रॅशनल आहेत बरं. रॅशनल नंबर आपण पाहिला आहोत ज्यांना आपण फ्रॅक्शनमध्ये रूपांतरित करू शकतो. ठीक आहे. तर हे पॉईंटवाले संख्या पण रॅशनल येतील. नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग म्हणजे पॉईंट नंतर सारखी संख्या येत नसेल आणि तिच्या काही अंतही नसेल अशा संख्येला आपण काय म्हणला होता, इररॅशनल नंबर, अपरिमेय संख्या.
त्यांच्याच कन्व्हर्जन करता येणार नाही, त्याची एक ॲज्युम व्हॅल्यू आपण घेत असतो डायरेक्ट. मग पॉईंट नंतरचे 2-3 व्हॅल्यू घेतो, खेळ खतम. समजलं का? तर या संख्यांच्या आपल्याला कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. मग हा काय लिहिलेला आहे, तर हा लिहिला आहे सर 1 + 0.2 असा लिहिलेला आहे. मग मी सांगितलं होतं की बा एकावर पॉईंट असेल, एकावर रिकरिंग असेल, एकावर नसेल तर काय करायचं. आता हा 1 तर जसाचा, मग हा 26 पहिले लिहून टाकायचा म्हटलं वर. पॉईंट नंतरची व्हॅल्यू जशीच्या तशी पहिले काय करायची, नंतर जिच्यावर रिकरिंग नाही आहे ते काय करायची, मायनस. एवढी गोष्ट कळली. त्यानंतर जेवढ्या संख्येवर रिकरिंग आहे तेवढे पहिले 9 लिहा. एका संख्येवर होता म्हणून 1 9 लिहिला. आणि जेव्हा पॉईंट नंतर रिकरिंग नव्हता त्याच्यासाठी आपण काय लिहित होता, इकडे काय घेत होता, या 5 साठी काय घेतला होता, एक मिनिट, चांगली ते बॉटल असेल टेबलवर घे मग भाऊ. तर इकडे काय आला असता, ज्या संख्येवर पॉईंट नाही आहे त्याच्यासाठी काय आला असता, 0 आला असता. हां, आता करा, किती आला असता इकडे, 24/90 बरोबर. अरे आला असता. आणि काटपीट करता येते आता तुम्हाला. तीन आठा आणि 3 त्रिक आणि हा 0 म्हणजेच किती, 1 + 8 पुन्हा 4 आणि इकडे किती आला असता, मग 15 1 आणि 4 19/15. याला जर तुम्ही डिवाइड करून पाहाल तर तुमची व्हॅल्यू कशी येईल, 1.26 रिकरिंग. कळलं. देन या टाईपचं असेल तर सिंपल असाच आहे, फक्त इथं 1+ होता, इथं नाही आहे, म्हणजेच काय आला असता, 26 - 2 बरोबर, म्हणजेच 24 म्हणजेच बरोबर 4 आली असती अशी व्हॅल्यू है ना. तर हे आपल्याला जमलं पाहिजे. मग काय आहे अजून या चॅप्टरमध्ये, अजून काय आहे, तर यांची बेरीज यांची वजाबाकी. तर ते कोणत्या वर्गात शिकल्या बाबू तुम्ही, पहिल्या वर्गात शिकल्या का दुसऱ्या वर्गात शिकल्या. अरे रिकरिंग म्हणजे डेसिमल वाल्यांची, डेसिमल जे व्हॅल्यू आहेत ना, सॉरी रिकरिंग नाही, डेसिमल व्हॅल्यू, पॉईंटवाले व्हॅल्यू, त्यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन तर येत असेल, इंटू येत असेल पक्का. ते आता आपण प्रॉब्लेममध्येच पाहू. कारण मी हर वेळेस जेव्हा पण मी प्रॉब्लेम सोडवून सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला बाजूला काय सांगत असतो, कन्सेप्ट सांगत. आणि हा कन्सेप्ट एकदम 3ऱ्या-4थ्या वर्गावाला कन्सेप्ट आहे बरोबर. तर घेऊ आपण प्रॉब्लेम घेऊ, जे सॉल्ड एक्झाम्पल आहेत पहिले ते पाहून घेऊ पटकन याच्यामध्ये, आणि नंतर काय घेऊ, एक्झरसाइज. ठीक आहे. तर तो फॅन चालू करू बरं थोडासा. एक वर कर ऋतिक, खीच. हां, त्याची मान पूर्ण इकडं कर, माझ्याकडं वर उभा हो. मानवर नाही बे, टेबलवर ढकल, इकडे ढकल, ढकल हाताने ढकल, ढकल. हां दाबते बस. हां झाला, सोड 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 सोड. चलो, उन्हाळा लागला, AC लावा लागते आता आहे ना. पैसे द्या पहिले. हो म्हणावले तर लाज नाही लागलं आमच्या इला. अजून साधीत उदाहरणे म्हणजे काय, सॉल्व प्रॉब्लेम जे बी आहेत ते आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्या प्रॉब्लेमपासून म्हणजे कसं सगळ्या टाईपचे इथं कवर होऊन जातील सॉल्व प्रॉब्लेममध्ये, आणि त्यानंतर मग आपण काय बघू, एक्सरसाइज. ठीक आहे, चालेल सगळ्यांना. हां, काय म्हणते, नीचे दिए गए प्रत्येक भिन्न को साधारण भिन्न में. आता हा डेसिमल व्हॅल्यू आहे, 0.6 म्हणजे काय आहे, त्याच्या साधारण फ्रॅक्शन बनवायचे, नॉर्मलवाला फ्रॅक्शन, अंश अपॉन छेदवाला नाही का. तर काय झालं असता, 6/10. आणि त्यानंतर 2 त्रिक 2 पंचे 6. हा बघा, हा ॲक्च्युअल म्हणजे काय केलो मी, काटलो म्हणजे काय केलो, ॲक्च्युअल हा असा आहे, 6/10चा अर्थ असा
की बा याला मी 3 गुणिला 2 लिहू शकतो आणि याला पण 5 गुणिला, तर 2 2 म्हणजेच काय आला, म्हणजेच मी 2 न सरळ सरळ काय केलो, भाग. ठीक आहे, तर हा एवढा सगळा नाही करत बसू, आपण डायरेक्ट काटू. ठीक आहे, सेकंड काय होता 6.75, थर्ड काय होता 0.234, हां, आणि फोर्थ 0.00020. ओके, तर हा काय झालं असतं 675 भागिला 100, कारण पॉईंट नंतर किती संख्या होत्या. पटपट हात चालवा, तुम्ही पण चालवू शकता, रफमध्ये वगैरे करत असाल तर रफमध्ये करा. हां, कितीनं कटला असता, लिहा पटकन संख्या. 5नं कटते बघा, जे 5ची कसोटी काय म्हणते, शेवटी 5 आणि 0 असतील तर 5नं पूर्ण भाग, म्हणजेच 5 1 1 राहिला, 1 वर किती उतरले, भागाकार इथं 7, 17 झाले, 5 त्रिक 15, किती राहिले, 17 मधून 15 गेले 2, 2 वर किती उतरले असतील, 5, 5 5 आणि 5 दुने, म्हणजे किती आला 135 भागिला 20. पुन्हा कटते बघा, कितीनं कटते 5, तर 5 दुने 3 राहिले, 3 वर 5 आले, 5 7 आणि 5 5 20, म्हणजे 27 बाय आला असता याच्या. ओके, इकडे 2 3 4 5 अपॉन किती आला असता, 1 2 3 4, बरोबर. 5 आहे, 0 आहे, 5नं सुरू करा, 5 3 राहिले, 3 वर 4 34, 5 4 राहिले, 5 469 अपॉन 5 दुने, बरोबर. आता काही कटते का, नाही कटत आहे, तेवढ्याच्या तेवढाच येत आहे कदाचित. 1 0 कुठून जास्त आला, मी ना, हां 3, हां 3 0 कसं आहे, 3 पॉईंट नंतर किती संख्या आहेत, तुमच्या पुस्तक चुकलं आहे. ठीक आहे, पॉईंट नंतर जेवढ्या संख्या असल्या तेवढ्या आपण काय देत असतो, तिथे थोडासा प्रिंट मिस्टेक झाली आहे, प्रिंट मिस्टेक झाली आहे. हां, देन इकडे 24 अपॉन किती आला असता, 5, अरे आला असता, हां, तर मग काटा, कितीनं कटते 12, 5, अरे हा 0. ओके, 2 काटत आहो 6, तर हा किती झाला असता 25, हे 3 0 जसेच्या, हा 3, तर बे 1 बे दुने 4, बे 5 10 आणि हे 2 0, बरोबर. म्हणजे किती आला असता सरळ सरळ 3 अपॉन 125 वर 2 0, बघा आहे है ना. तर पटकन लक्षात येईल तुमच्या, सामोर वाढू. आता ठीक आहे सर, हा होता. त्यानंतर जे दुसरा प्रॉब्लेम आहे तो बघा, सेकंडमध्ये काय आहे, सरळ कीजिए म्हणजे पॉईंट आपल्याला हटवायचा आहे, साधा फ्रॅक्शन आला पाहिजे है ना. तर 1 नंबर काय होता आपला 9.2 अपॉन 11 पॉईंट, इकडे 2 नंबरवर काय होता 0.252, खाली 0.312. तिसरा सामोर 0 नाही दिलेला आहे तरी काही टेन्शन घ्यायची गरज, अरे आहे का, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, 3 दिलेले आहेत या प्रकारे. हां, सोडवू शकता की नाही, पक्का. चला बघा काय आहे, लक्ष द्या. आता जेव्हा वर आणि खाली फ्रॅक्शनमध्ये दोन्ही ठिकाणी पॉईंट असेल, सपोज पहिले एक सांगतो की बा सपोज या प्रकारे असेल, या प्रकारे, तर याला सरळ कीजिए म्हणते, बरोबर. भागाकार म्हणजे हा लिहिला काय आहे तर 3 पॉईंट भागिला 7. तर आता साला भागाकार तर येते तुम्हाला, पण पॉईंटवाला आला तर पॉईंट कुठं मांडू, हा चक्कर होऊन जाते, बरोबर आहे. तर काय करायचं, सिंपल, याला वरचा पॉईंट हटवून द्या आणि खाली एक काय करा, मग बघा 7 1 7 5 म्हणजेच काय झाला असता 5 भागिला 10, म्हणजेच किती झाला असता, कळली का गोष्ट. वर पॉईंट आहे, खाली 0 वाढवा, खाली पॉईंट आहे,
गोष्ट लक्षात आली है ना. सपोज एखादा असेल की बा याच्यामध्ये वर पॉईंट खाली काय असेल पॉईंट असेल 0.5 असा असेल तर काय कराल, वर एक शून्य वाढवून टाका, खालचा पॉईंट खतम. 0.5 म्हणजे फक्त 5, 5 एक 5 5 म्हणजेच किती है ना. तर हा सिंपल दोन कन्सेप्ट आहेतच तुमच्याजवळ. सपोज दोन्ही ठिकाणी पॉईंट असेल तर काय कराल, तर वरच्यासाठी खाली पॉईंट वाढवाल, शून्य वाढवाल ना, खालच्यासाठी तर तेवढा जास्त करण्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगतो. पॉईंट नंतरच्या संख्या काय करायच्या, सारख्या करायच्या. सारख्या करायच्या म्हणजे काय, मल्टिप्लाय नाही करायच्या, नंबर ऑफ डिजिट सारखे करायचे. नंबर ऑफ डिजिट म्हणजे इकडे पॉईंट नंतर किती संख्या आहेत, 1, कोणती बी राव. इकडे पॉईंट नंतर किती संख्या आहेत, पॉईंट नंतरच्या संख्या सारख्या आहेत. सरळ पहिल्या फुरसतमध्ये पॉईंट गायब. म्हणजे किती आला असता, 92 बरोबर. मग कितीनं कटू शकते का, दोन्ही को प्राईम नंबर आलेले आहेत तर प्राईम संख्यानं चेक करायचा. को प्राईम नंबर आले, प्राईम नंबर आले तर प्राईम नंबरनं चेक करा. तुम्हाला इथं दिसतच असेल टक कितीनं कटून आलेलं आहे, 23 तर काढून घ्या, जास्त टाइमपास नाही. तर 23 92 आणि 5 बरोबर का, 23 5 हां म्हणजे किती आला असता 4/5 झाला त्याच्या सरळ रूप. दॅट इज हा याच्या काय आहे, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनला आपण काय म्हणत असतो, पुन्हा मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक. ठीक आहे, लक्षात राहील. कधी असं पण म्हणू शकते, सरळ की जे नाही म्हणायचं म्हणेल याच्या सरळ सममूल्य अपूर्णांक काढा, तर कन्फ्यूज होता कामा नाही. ठीक आहे, दॅट इज याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू काय राहील, सेम. म्हणजे डेसिमल व्हॅल्यू जर तुम्ही काढतो म्हटल्या कॅल्सीमध्ये जर तुम्ही डायरेक्ट टाकले असते 9.2 भागीला 11.5 तर त्याची व्हॅल्यू जी आली असती तेवढीच व्हॅल्यू कोणाशी आली असती. ठीक आहे, अजून त्याला सामोर सोडवू शकतो, पॉईंटवाली व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजेच किती आला असता 0.8 0.5 8 40 अरे आला असता, तर तो सुद्धा राहू शकतो ऑप्शनमध्ये. नेक्स्ट याला काय करायचं आहे, सरळ करायचं आहे. आता बघा पॉईंट नंतर किती व्हॅल्यू आहेत, इकडे सरळ पॉईंट बस. आता पॉईंट गायब केला तर त्याची व्हॅल्यू काही चेंज होणार आहे का, नाही. तो पद्धत आहे एक सोडवायची. ठीक आहे, हां मग काढू शकता. कितीनं कटते बघा, 2 कटते, अरे 2 4 काढतो, 4 7 28 किती राहिले 3, 3 वर 2 आले 32, 4 8 4 6 24 आणि 4 3 म्हणजे 63/78 कटते का बघा. 3 न कटते बघा, 8 आणि 7 15 होतात, 6 आणि 3 9 होते, 3 न कटते. ओके, 3 दुने 6 3 1 3 दुने 6 3 सक दॅट इज नथिंग बट 21/26. तर तुम्हाला कसोट्या सुद्धा माहीत पाहिजेत काटपीट करण्यासाठी. ठीक आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये शिकला हो कसोट्या, रिवाइज करून टाकायच्या फटकन. तुम्हाला सांगितलं होतं त्यांना शॉर्टमध्ये लिहा एका टेबलवर. घरी आपला बिलकुल आपली जी अभ्यासाची भिंत आहे ना, ते पूर्ण आपल्या ज्या कामाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला परीक्षेमध्ये कामात येऊ शकतात, मॅथ्स सोडवताना कामात येऊ शकतात, त्या चिटकवल्या पाहिजे. दररोज एखाद्या वस्तूला जेव्हा आपण पाहतो ना तर ती गोष्ट काय बनून जाते, फोटोग्राफिक मेमरी बनून जाते आपल्या डोक्यामध्ये, आठवूनच जाते बिलकुल काय होतं ना काय नाही. दररोज पहा एखाद्या गोष्टीला, जे कामाची गोष्ट आहे ती दररोज पहा. अरे जनगण मन लहानपणी शिकल्या, झोपीतून उठून बी विचारला तरी. लहानपणी पहाडे कोणत्या भाषेत शिकल्या तुम्ही, जे मराठीत शिकले ना त्याला झोपीतून उठून बी विचारा, तो चालू बॅ का बॅ बॅ दुऱ्याच्या. हां, तर जेवढे तुम्ही वारंवार पाहाल तेवढं तुमच्या कामाचा. ठीक आहे, रिपीट करायचा, वारंवार रिवाइज करायचा. ठीक आहे, देन इकडे आता इकडे पॉईंट नंतर किती संख्या आहेत, 2. इकडे किती आहेत. आता मी काय म्हटलं होतं, पॉईंट नंतरच्या संख्या काय करायच्या, सारख्या. कशा करायच्या लक्ष द्या. ओरिजिनलमध्ये जो होता तो पहिले लिहून टाकतो. या प्रकारे होता. इकडे 4 नंबर आहेत ना, तर इकडे पण 4 नंबर करा. कसे, तर आपल्या बापाच्या घरची खेती कावे
0 वाढवून टाकायचे. वाढवला पॉईंट नंतर किती झाले, इकडे बी किती झाले, सरळ पहिल्या फुरसतमध्ये पॉईंट गायब. आता हा 0 1 2 5 लिहाल का, समोरच्या शून्याची काही व्हॅल्यू पॉईंट नाही आहे तर, पण पॉईंट आहे आणि समोर एक शून्य त्याची व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजेच बरोबर. मग 25 न घटत आहे बघा डायरेक्ट. 25 एक 25 पाचा म्हणजे 100 भागिले 5, 5 एक 5, 5 दुने म्हणजेच किती आला, कळलं. देन ॲडिशन आहे बघा, ॲडिशन करता येते सगळ्यांना, मला नाही वाटत करता येत असं. पोरं इथं गलती करतात ॲडिशन करताना. लक्षात घ्या, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तर पॉईंटच्या खाली पॉईंटच्या खाली हा येणं खूप जरुरी आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट येईल तेव्हाच तुमचा ॲन्सर करेक्ट येईल. तुम्ही इकडे तिकडे मांडले आणि पॉईंट कुठं पण जसं 2 संख्येनंतर 3 संख्येनंतर देतो म्हणले तर चुकला. ठीक आहे, तर ॲडिशन करायची आहे. पहिला जसं तुम्हाला दिलेलं आहे काय 348 मी डायरेक्ट लिहितो आता. आणि ॲडिशन करण्याची एकच पद्धत आहे, एका खाली एक. इथं काही दुसरी पद्धत राहणार. अरे ठीक आहे, तर काय आहे बघा 348 त्यानंतर 36 पॉईंट. आता हा युनिट डिजिट आहे आपला, हा युनिट डिजिट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. युनिट प्लेसवरचा एककवाली संख्या त्याच्याच खाली तुमच्या पॉईंटच्या लेफ्ट बाजूचा पहिला नंबर आला पाहिजे. राईट साईडच्या तिकडे वाढवत नाही मग त्याला. ठीक आहे, म्हणजेच किती आला असता 36.4, हा 4 इकडे आला. देन 9 पॉईंट बघा मी कसा लिहितो 9.35, हा इकडे एक वाढला. भले याच्या जवळ पॉईंट नाही आहे म्हणजे याच्या पॉईंट नंतर काय असेल, गोष्ट कळली का तुम्हाला. पॉईंट नंतर 0 0 आला तर आपण लिहितो का त्याला, नाही. त्याच्या जोड आहे पॉईंट, पण पॉईंट नंतर कोणत्या संख्या आहेत 0. देन 0.473 0.0067 आणि 0.0 यांची काय करायची होती ॲड है ना. तर लांबपणी शिकवतात असे वाढवून टाका म्हणे लांबपणी है ना, जेवढे संख्या आहेत तेवढे हे देऊन द्या म्हणे है ना, हे घ्या. ठीक आहे, मग का मोजता नाही आहे ते बी सांगू मी, असे बोटं काढा म्हणून. ओके जमेल ना. सेकंड ॲडिशनच करायची आहे जमेल. थर्ड मायनस करायचा. मायनस जमते का रे, हो मायनस जमते का, मला नाही वाटत जमत असेल. चल उभावर ऋतिक मग तू सांग. हां सांग, दुसरी संख्या कुठं लिहू. हो हो 62. हो चल सांग, याच्यावर तर नंबरच नाही. आता का करशील, हा कुठून मायनस करशील, 0 देऊ का. अच्छा हां हां, पॉईंट नंतर आपण किती पण शून्य वाढवू. हां चल घे सांग आता. 10तून 2 गेले 8, म्हणजे हा इकडे गेला होता भिकारी होता, हा अमीर झाला. 10 झाले, 10तून 2 गेले. आता 3 मधून 6 नाही जात, हा याच्याकडे गेला म्हणजे याच्या जोड किती झाले 5 आणि याचे जोड किती झाले 10 भेटते. तर 10 1 नाही 10 भेटतात, एवढं लक्षात ठेवा. लहानपणी काय शिकवतात आपल्याला, याच्याकडून 1 घेतला आहे ना, तर 1 घेतले असते तर हा 3 आणि 1 घेतले असते तर 4 व्हायला पाहिजे. मग 4 होतात का, किती होतात म्हणजे कॅरी किती भेटतात, उसने किती भेटतात. लक्षात घ्याल, लांबपणी होऊ शकते. लांबपणीच्या आठवणी ना, याच्याकडून 1 कॅरी घ्या, 1 घेऊन तर टाकता, पण तुम्ही काय करता त्याच्यामध्ये प्लस. बरोबर आहे. तर तसं होते कधी कधी, का प्रेशर राहते ना जोरदारवाला. हां 13 मधून 6 गेले, 5 मधून 9 जातात का. त्यानंतर इकडे 1, इकडे 10, इकडे 9, इकडे हां 15तून 9, 15तून 9 6, 9तून 8 1, पॉईंट जसाच्या तसा. 1 मधून नाही जात तर इकडे 11 झाले, इकडे काय झाले हां आणि इकडे 4. ओके जमून जाईल मला तरी वाटते. नेक्स्ट आहे 4थ्या नंबरवर काय आहे बघा, मल्टिप्लिकेशन. काय आहे, तर हा थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते, लक्ष द्या. बसा.
सपोज पहिला प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे 13.6 इंटू 1.24 बरोबर. अरे बरोबर. आधी इथं काय केलेलं आहे, दी गई संख्या का योग दशमलव फलाना ढेमकाना. ओके ते जाऊ द्या, त्याच्या थोडा याच्या पॉईंटचा गुणाकार करायचा आहे. सिंपल तरीका आहे, थोड्या वेळासाठी पॉईंट विसरून जायचा. मग नॉर्मल जो गुणाकार आहे 136 इंटू 124 करा गुणाकार. मला माहीत आहे किती येणार आहे, 16,864. एवढा फास्ट गुणाकार पाहिजे बाबू. एवढा फास्ट गुणाकार पाहिजे. अबे तेथून चोरलो मी ना. आपल्याजवळ तेवढा वेळ आहे का. प्रॉब्लेममधले पाहू ना आपण, प्रॉब्लेममधले स्वतः करू. अरे ठीक आहे. तर याचा गुणाकार एवढा आला असता, मांडून टाकायची व्हॅल्यू 16,864. मग काय करायचं लक्ष द्या, पॉईंट कसा प्लेस करायचा. इकडे पॉईंट नंतर किती नंबर, इकडे किती टोटल किती, तर इकडून या बाजूनं लक्ष द्या. तुम्ही पॉईंट या बाजूनं प्लेस करता, चुकते. मग या बाजूनं प्लेस करायचं आहे. 3 डिजिट आहेत ना आपले पॉईंट नंतर, तर इकडून 3 डिजिट नंतर काय करायचा, लक्ष देईल सेकंड. तेवीस इंटू 105 हेट 1.0 आणि 0.007. ओके थोड्या वेळासाठी पॉईंट भूल जाओ है ना. तर 23 गुणीला 5 करा, 105 करा. तर 25 5 125. तेथून 5 2 10 मायनस करा, किती झाले 115. अरे 23 5 115, 15 5, 23 0 0, 11 1, 23 1 23 ने 1 24 आणि इंटू 7, 7 5 35, 7 3, 7 1 7 3 10, 7 1 7 28 29, 7 2 7 2 14 16 आहे का 169.05. ओके हा गुणाकार आला असता फक्त अंकांचा, पॉईंटवाला आपण अजून प्लेस केलेला नाही. पॉईंट नंतर इकडे किती नंबर 1 2 आणि हे 3 म्हणजे टोटल किती झाले 6 झाले. इकडून 6 संख्यांनंतर काय येईल 1 2 3 4 5. तर 5च नंबर आहेत, 6 कुठून 1 0 इथं आला असता आणि आले. ओके म्हणजे 0.01690 जमेल सगळ्यांना पक्का. त्यानंतर डिव्हिजन आहे बघा. अरे ह्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत म्हणून फास्ट चालू आहे आपला, ठीक आहे. तरी बहुत सांगतो बे, एवढा सांगत नाही कोणी. 0.0221 डिवाइड आहे ना तुमच्या ॲपमध्ये बघा. ॲपमध्ये बघायचं, ॲप डाउनलोड करून घ्यायचा RS अग्रवाल. कधी कधी PDF मला बरोबर ते दिसत नाही, तर आपल्या ॲपमधून चेक करून सांगायचं डिवाइड आहे की प्लस आहे. डिवाइड आहे हां. तर याला कसं सोडवायचं, तर सर्वप्रथम लक्ष द्या, मी काय सांगितलं होतं, जेव्हा पण असा येईल तेव्हा काय करायचं, फ्रॅक्शनच्या रूपात याला काय करून घ्या, मांडून घ्या. मांडला मग काय करायचं म्हटलं, वर पॉईंट आहे, पॉईंट हटवायचा. खाली काय आला असता, 1 2 3. पॉईंट नंतर किती नंबर होते, तर खाली किती 0. गोष्ट कळली का सगळ्यांना. आता 17 कट्टे का ते पहा, 17 1 17 राहिले किती 5 आणि 17 3 17 1 17 पहिला आणि 17 17 3 बरोबर म्हणजे किती आला 13/1 2 3 आला. हां मग याचा भागाकार कसा येईल, याचा कसा सोडवतो आपण, तर 13 लिहून घ्या इकडे. इकडून किती संख्येनंतर 4 0 आहेत ना. हां तर 4 संख्येनंतर काय आला असता, झाला भागाकार इझी. भागाकार इझी झाला, समजला काय केला तर काटपीट केल्या. अरे कळलं, नेमका असा साधा असा भागाकार करायला जाल ना बाबू तुम्ही, गचकले तुम्ही. अरे ठीक आहे.
असा भागाकार करायला जाल तर तुम्ही कुठं नाही कुठं गचकाल, पॉईंट इकडच्या तिकडच्या आणि कराल आपली ऐसी तैसी, बरोबर. तर तसा करायचा, याला फ्रॅक्शनच्या रूपात मांडा आणि त्यानंतर काटपीट करा. ओके जमल. हां सर, मग संख्या कटत नसेल तर काय, तर नॉर्मल भागाकार. मग त्या पॉईंटला या बाजूला न्यायच्या की त्या बाजूला न्यायच्या मी सांगतो. अरे समजून राहिले बघा. सपोज सेकंड प्रॉब्लेम काय आहे, 17.968 भागीला किती दिलेला आहे, 8 दिलेला आहे, हा आहे ना. तर 17.968 भागीला 8 लिहिला आपण. याला काय केलं, पॉईंट काय करीन, गायब, म्हणजेच किती 3 शून्य, 1000चा मल्टिप्लाय करा, नाही तर डायरेक्ट 3, तेच गोष्ट येणार आहे. मग 8 न कटते का तर पावर, 8ची कसोटी काय म्हणते, लास्ट 3 डिजिट. 8 1 8, 8 2 16, 8 1 जात आहे. हे लास्ट 3 डिजिट चेक करायला ना जाते ना, तर पूर्ण संख्येला जाईल. ठीक आहे. दॅट इज 8 1 8 2 1 राहिला, 1 वर 9, 8 2 किती राहिले 3, 3 वर 6 36, 8 4 राहिले किती 4, 8 सकम म्हणजे 2 2 4 6 अपॉन 1 वर 1 2 3. इथे 1 आला होता ना, 8 1 किती शून्य आहेत, तर 3 संख्येनंतर काय आला असता, आला असता. उत्तर अगर फ्रॅक्शन मध्ये आहे तर पुन्हा काटपीट करू शकता, पण उत्तर आपला कशामध्ये आहे, डेसिमल मध्ये. डेसिमल शिकत होतो, डेसिमल मध्ये उत्तर. ओके डन, जमेल, पक्का. हां सर, एखाद्या वेळेस नंबर नाही कटला, सपोज मी म्हटलं 0.71 आहे इकडे आणि खाली किती आहे, सपोज 5. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. आता तर सर नंबर नाही कटणार आहे ना, म्हणजे काय आला असता इकडे 71/500 वाला असता. तर हा साधा भागाकार पहिले करून टाकायचा, म्हणजेच 71 भागिले 5, 5 5 1 राहिले किती, हा एक उतरला, 5 4 राहिले किती, पॉईंट दिला किती आला, 5 2. ओके, म्हणजे हा भेटला आपल्याला. आता बघा, याचा भागाकार झाला होता, खाली किती बाकी होता, हा बाकीच होता. वरचा भागाकार किती आला, 14.2. लक्ष द्या. आता काय करायचं, ऑलरेडी पॉईंट आहे आणि हे 2 शून्य बी मला हटवायचे आहेत. ओरिजिनल उत्तर मला डेसिमल व्हॅल्यूमध्ये पाहिजे. लक्ष द्या. जेव्हा पण आपण मागे एक कन्सेप्ट सांगितलं होतं तुम्हाला, पॉईंटवाल्या संख्येनं 10च्या पॉवरवाल्या संख्येनं मल्टिप्लाय होत असेल तर पॉईंट कोण्या बाजूला जाईल, उजव्या बाजूला. ठीक आहे. आणि डिवाइड होत असेल 10च्या पॉवरवाल्या संख्येनं तर पॉईंट कोण्या बाजूला येईल, कितीनं, जेवढे शून्य आहेत. म्हणजे पहिले आपला हा 142 होता, पॉईंट इथं होता, तर इथून किती संख्यानं इकडे येईल, 2 आहेत ना, 2. झाला भागाकार. कळलं का. सपोज मी म्हटलं इकडे 517.28 इंटू 10⁻³ असेल आणि इकडे सपोज असेल 517.28 आणि डिवाइड बाय काय असेल 1000. तर काय येईल उत्तर, याचा पॉईंट कोणीकडे जाईल, 3 संख्यांनी. म्हणजे एक संख्या वाढवा लागेल, म्हणजे शून्य वाढवावी, म्हणजे 517.28 इथं पॉईंट होता, एक शून्य वाढवला, इथं पॉईंट जाईल आणि नंतर काय आले असते त्याची काय व्हॅल्यू. हां सपोज हा पॉईंट इथं असता, सपोज लक्ष द्या. हा पॉईंट इथं असता, आता कुठे गेला असता, किती 0 आहेत, इकडून 3 संख्यानंतर इकडे, म्हणजेच 5172.8. कळलं. आता पॉईंट कुठं आहे, 1000 डिवाइड करायचं आहे. हे सिम्पल बघा आहे, नाही तर मग तुम्ही भागाकार करत राहता यार, है ना. तर असं होतं कामा, आपलं फटकन क्लिक झालं. आता पॉईंट कोणीकडे जाईल, म्हणजे किती आला असता, 51728 इथं होता पॉईंट, 3 नंबरनं इकडे, म्हणजेच कुठं, तर हा झाला असता तुमचा, समजलं.
लक्षात राहील कन्सेप्ट. छोटे छोटे कन्सेप्ट आहेत पण बहुत कामाचे आहेत, जे तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये कामात येणार आहेत. कसा होते, जसं आपण मोठे होतो, इंटिग्रेशन, डेरिवेशन, फलाना एक्स तर फलाना वाय तर ट्रिग्नॉमेट्री हे जेव्हा शिकतो ना, तर हे जे छोटे कन्सेप्ट आहेत यांच्याकडे आपलं काय होते, दुर्लक्ष. बरोबर, कारण स्टेप 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 आहे ना, तर तसं होता कामा. ठीक आहे, जमेल. सिंपल कन्सेप्ट आहे, बस एवढा दिमागात ठेवा तुम्ही पॉईंटवाला. ठीक आहे. देन झाला ना, हा हल करे. हा काय होता, हां वर तर खालतं दोन्ही बाजूला पॉईंट असेल तेव्हा आहे ना. तर आता सांगितलं 0.0256 भागीला काय आहे 0.16. दोन्ही बाजूला पॉईंट आहे, वर खाली दोन्ही बाजूला. सांगितलं होतं या टाईपच्या कसा करायचा, काय करायचा, पॉईंट सेम करायचा, पॉईंट नंतरच्या संख्या सेम करायच्या आहे ना. इकडे किती नंबर आहेत, इकडे किती आहेत, 1 0 वाढू पॉईंट काय 256/160. या शून्याची व्हॅल्यू. ठीक आहे, पॉईंट नंतरच्या शून्याची व्हॅल्यू राहत नाही, पण पॉईंट जेव्हा हटवला तर मागच्या शून्याची व्हॅल्यू आहे, समोरच्याची या बाजूच्याची नाही आहे, याची काही किंमत पॉईंट हटवल्यावर. लक्षात राहील ना, नाही तर बस गडबड कराल. ह्या शून्याची काही व्हॅल्यू नाही सांगितला सर, नाही 16 फक्त 16 होऊन जाईल. हां 16 कट्टे बघा 16चा स्क्वेअर आहे, 16 1 16 16 किती या तरीक्याने झाला. अरे याला की नाही. हां 2 नंबर 0.0184 भागीला 0.15 किती नंबर आहेत 5. तर इकडे बी किती करा लागल, 2 ऑलरेडी होते, 3 वाढवला. हां म्हणजे पॉईंट सरळ. तर 1845 भागीला 15,000. कट्टे बघा 15 ना, 15 1 15 1 15 3 राहिले, 3 वर 15 दुने 4 राहिले, 15 त्रिक 1 2 3 भागीला 1 2 3. बरोबर. मग पॉईंट कुठं चढवाल, इकडून 3 नंबर नंतर पॉईंट आला असता, हा झाला असता आपला. देन पॉईंटवाल्या संख्यांच्या महत्तम समापवर्तक काढणे म्हणजे SCF काढणे. तर त्या आपण शिकला त्यावाल्या चॅप्टरमध्ये. त्यांना फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करून घ्यायचा आणि त्यानंतर काय काढायचं त्यांच्या SCF. ठीक आहे, एवढ्या पद्धतीनं जाल तर बहुत माहिती पडाल रे भाऊ. ठीक आहे, तर काय होता 0.27 1.8 आणि 0.030. याला फ्रॅक्शनमध्ये रूपांतरित करा तर 27 बाय, याला 18 बाय, अरे होता हां इकडे 36 बाय, अरे होता का. हां मग जेव्हा याच्या काय घ्यायचं आहे SCF घ्यायचं आहे तर वरच्याच्या काय घ्यायला लागते आणि खालच्याच्या काय घ्यायला लागते LCM. तर 100 भाग जाते का बघा याले, नाही जा मोठी संख्या. तुम्हाला काय वाटते LCM हा येईल, अजून एक शून्य वाढेल का म्हणा. कारण जसा LCM कसा काढतो आपण या प्रकारे काढतो ना, हा 100 हा 10 आणि हा बरोबर. आता शून्यवाल्या संख्या राहिल्या तुम्ही डायरेक्ट मोठीवाली संख्या घेऊन घेता, पण या 100 या 1000 चालला का भाग, चालला ना 10चा हो चालला. मग 2 शून्य पकडलं होतं. हां म्हणजे किती आला खाली, किती आला खाली, वरच्याच्या SCF खालच्याच्या ओके. इकडे यांच्या SCF घ्या. LCM काढायचं आहे की काय का. हां SCF काढायचं आहे ना. हां किती आला, पण नाही येत आहे नाही तर बघा, म्हणजे काटपीट करावं लागेल. पुन्हा त्या दिवस सारखाच कार्यक्रम झाला. हा असा नको काढाल. काय कराल, याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढल्यानंतर काटपीट कराल. काय कराल, काटपीट म्हणजे येईल बरोबर. 27 बाय
18/10 आणि इकडे 36/1000. काटा आता हा कट्टे इकडे 18 आणि हा किती 500. पुन्हा कट्टे 9 आणि इकडे किती हा नाही कटत आहे ना, तर 27/100 9/5 आणि इकडे 9/. ओके. आता SCF घ्यायचा आहे, तर वरच्याचा SCF काय झाला असता, हायेस्ट कॉमन फॅक्टर 9 आणि खालच्याचा LCM आणि LCM ऑफ 100 5 आणि 250. हां याचा LCM काढा. किती निघत आहे 500 निघत आहे. हां ठीक आहे. आता बघा आता येईल 500ला मी काय म्हटलं 10च्या पॉवरमध्ये बनवा. 10च्या पॉवरमध्ये याला कितीच्या मल्टिप्लाय करावा लागला असता, तर वर बी कितीच्या मल्टिप्लाय झाला असता, म्हणजे वर झाला असता 18 तर खाली किती 1000 आणि यालाच काय लिहू शकता आला ISCF आहे. LCM काढायचा आहे, याच्याच काय काढायचं आहे LCM. तर वर काय झाला असता LCM घेतला असता 27,9,9 न खाली काय घेतला असता SCF 100 5. ओके. तर वर LCM किती आला असता 27 आला असता डायरेक्ट. 27 कसा आला, तर मोठी संख्या म्हणजे 3 संख्येला भाग जाईल. कोणती आली 27. खाली किती आली 5, तर 5 आणि 5 तर 5.4 आहे बघा, आहे 5.4 आहे. तर समजला हा कसा काढला. तर याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये शिकला होता आपण फ्रॅक्शनवाल्या संख्यांच्या किंवा डेसिमल म्हणजे जे पॉईंटवाल्या संख्या त्यांचा SCF LCM कसा घ्यायचा शिकला होता. देन बघा हा रिकरिंगवाल्याचा तुम्हाला कन्वर्जन इथं सांगितलेला आहे, मी शिकवला आहे. याच्या पहिलेच घेतलो ना रिकरिंगवाल्याचा, तोच इथं सांगितलेला आहे बघा. आहे करू शकतो, अरे करू शकतो, करून पाहायची इच्छा आहे घरी करून पाहाल. पद्धत मीनं सांगितलेली, एक्झाम्पल तिथं घेतलेले. अरे घेतलो समोर तेच आहेत बघा, केलेला आहे त्याच प्रकारे. ठीक आहे. देन अवरोही क्रम. अवरोही क्रम म्हणजे काय चढ़ता क्रम. अरे ठीक है, चढ़ता क्रम उतरता क्रम, चढ़ते क्रम से या फिर उतरते क्रम से फ्रैक्शन को लगाओ बोलता है. तर फ्रॅक्शन वाला चॅप्टर समोरचा चॅप्टर फ्रॅक्शन वाला आहे ना, पहा बरं समोरचा चॅप्टर फ्रॅक्शन वाला आहे का काय आहे. ओके नाही आहे ना. हां ओके चला लक्ष द्या. मग तर फ्रॅक्शनवाल्या संख्यांच्या जेव्हा पण तुम्हाला काय करायचं आहे चढता क्रम लावायचा आहे किंवा उतरता क्रम लावायचा आहे, तर सगळ्यात पहिले डिनॉमिनेटर चेक करायचा. काय चेक कराल, मी आता याच्यानंतर तुम्हाला सगळ्या टाईपचे काय सांगून देतो, चढता क्रम उतरता क्रम सांगून देतो. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये डिनॉमिनेटर पाहिला आपण तर सगळ्या को प्राईम नंबर दिसतात, म्हणजेच कोणाचेच फॅक्टर कोणामध्ये सारखे. अशा वेळेस सरळ पहिल्या फुरसतमध्ये सगळ्यांच्या पॉईंटवाल्या काय काढाल व्हॅल्यू, पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढायच्या, त्याच्यानंतर डिसाईड करायच्या. ठीक आहे. याची पॉईंटवाली व्हॅल्यू काढल्या असता किती आली असती 0.285. याची पॉईंटवाली व्हॅल्यू कशी काढतात, पॉईंटवाली व्हॅल्यू माहिती आहे ना, हा असा भागाकार करून, दुसरा पर्याय नाही आहे. अरे ठीक आहे. मग मी शिकीन वेगवेगळ्या प्रॉब्लेम कशा आहेत. तर याची किती आली असती 0.375. याची किती आली असती 0.454. याची किती आली असती 0.562.
आता कळत आहे कोण मोठा कोण छोटा? अरे कोण मोठा कोण छोटा कळत आहे का? पहिल्या नंबरवर कोणाला असता मग? अवरोही उतरता आहे. अवरोही उतरता, आरोही म्हणजे चढता. ओके, तुम्हाला हिंदीमध्ये थोडंसं पाहा लागेल. अवरोही उतरता, तर मग आला असता पहिले हा. हा 2 नंबर हा, 3 नंबर हा, 4 नंबर करता येईल तुम्हाला. ओके, आता प्रश्नमाला आहे. त्याआधी मी तुम्हाला काय करतो, हे अवरोही आणि आरोही क्रमचे जे वेगवेगळे टाईपचे प्रश्न येऊ शकतात ते सांगून देतो. ठीक आहे.